Hello students, today we will learn again most important endocrine gland, that is pituitary gland. काल आपण पिट्युटरी ग्लँडची फिगर काढली. फिगर वरून तुम्हाला मी जेवढी जास्त माहिती देता येईल तेवढी दिली. नक्कीच तुम्ही ती 5-6 वेळा फिगर काढून त्याला लेबलिंग करून त्याची माहिती लक्षात ठेवली असेल. आता पूर्ण डिटेल मध्ये आपल्याला आता पिट्युटरी ग्लँडची माहिती घ्यायची. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पूर्ण पिट्युटरी ग्लँड आणि त्या पिट्युटरी ग्लँड मधून सिक्रेट होणारे वेगवेगळे हार्मोन्सची माहिती आपल्याला पूर्ण घ्यायची. नंतर बाकीच्या एंडोक्राइन ग्लँडची माहिती घेत घेत मग त्यामधून होणारे हायपोसिक्रेशन आणि हायपरसिक्रेशन मध्ये होणारे वेगवेगळे डिसीज बघायचे आणि मग हा चॅप्टर या ठिकाणी संपतो, पूर्ण होतो. पिट्युटरी ग्लँड कुठं असते हे आपल्या लक्षात आलं. हायपोथॅलॅमस मध्ये असते. हायपोथॅलॅमस हा कशाचा भाग आहे हे आपल्या लक्षात आलं. फ्लोर ऑफ डायन्सेफेलॉन इज कॉल्ड हायपोथॅलॅमस. ब्रेनचा जो फोरब्रेन आहे आणि फोरब्रेन मधला जो डायन्सेफेलॉन शेवटचा भाग आहे त्यामधला हा भाग, याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड असते. त्या पिट्युटरी ग्लँडची माहिती. पिट्युटरी ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड हायपोफायसिस ग्लँड. दोन नाव लक्षात ठेवा. पिट्युटरी ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड हायपोफायसिस ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला हायपोफायसिस ग्लँड पण म्हणतात. इट इज द स्मॉलेस्ट ग्लँड, सगळ्यात छोटी ग्लँड. Thyroid gland is the largest gland, largest endocrine gland, and pituitary gland is the smallest gland. It is a pea size. आकार कसा आहे बघा, पी सारखा आकार आहे. Reddish gray colored gland. It is a pea size, reddish gray colored gland. It controls almost all other endocrine gland. Hence, it is earlier called मास्टर एंडोक्राइन ग्लँड. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की पिट्युटरी ग्लँड जी आहे ही पिट्युटरी ग्लँड अतिशय स्मॉलेस्ट आहे, रेडिश ग्रे कलर्ड आहे, पी साइज्ड आहे आणि सगळ्यात महत्वाची जरी छोटी असली तरी ती आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या बाकीच्या सगळ्या ग्लँड्सला, एंडोक्राइन ग्लँड जेवढे आहेत त्या सगळ्यांना ती कंट्रोल करते, रेग्युलेट करते आणि म्हणून तिला मास्टर एंडोक्राइन ग्लँड असं म्हणतात. ती सगळ्यांनाच एकटी कंट्रोल करते म्हणून तिला ऑर्केस्ट्रा ग्लँड्स पण म्हणतात. आणि ही पिट्युटरी ग्लँड जर आपली व्यवस्थित सिक्रेट झाली, व्यवस्थित जर असेल तर आपण त्याला कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि अतिशय कॉन्सन्ट्रेशन जर आपलं असेल अभ्यासामध्ये, एक चित्त एकाग्र असेल तर नक्कीच तुम्हाला याचा आयुष्यभर फायदा होईल. त्या पद्धतीने आपण जर स्टडी केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. इट इज लोकेटेड, कुठं असते बघा, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमसच्या खाली. हायपोथॅलॅमसच्या खाली असते. इट इज अटॅच टू बाय स्टॉक. काल मी तुम्हाला दाखवलं की असा हायपोथॅलॅमसच्या खाली असा स्टॉक सारखा भाग आहे, डेटा सारखा भाग. त्याने ती अटॅचमेंट केलेली आहे हायपोथॅलॅमसला. त्याला हायपोफिशियल स्टॉक किंवा इन्फंडिब्युलम म्हणतात. आलं नाही लक्षात. पिट्युटरी ग्लँड ही हायपोथॅलॅमसला अटॅच आहे. अटॅच करणारा जो भाग आहे त्या भागाला हायपोफिशियल स्टॉक किंवा इन्फंडिब्युलम म्हणतात. इन्फंडिब्युलम किंवा हायपोफिशियल स्टॉक. दिस पार्ट ऑफ द ग्लँड विच अटॅच टू द हायपोथॅलॅमस बाय स्टॉक कॉल्ड हायपोफिशियल स्टॉक और इट इज ऑल्सो कॉल्ड इन्फंडिब्युलम. लक्षात ठेवा, व्यवस्थित विसरू नका. Or hypophyseal stalk, it remains attached in bony depression called sella turcica, which is called sphenoid bone. तुम्हाला मी काल सांगितलं, काढून दाखवलं बोर्ड फिगर. त्या घोड्याचा जो खोगीर असतो, सॅडल, त्या खोगीराच्या आकाराचं हाड असतं आपल्या मेंदूत. त्या हाडाच्या मध्ये बरोबर ही पिट्युटरी ग्लँड त्या डिप्रेशन मध्ये, त्या खाचेमध्ये ठेवलेली असते. त्या हाडाचं नाव आहे स्पिनॉइड बोन आणि जे ठिकाणी ती ठेवलेली असते ती कॅव्हिटी जी आहे त्याचं नाव आहे सेला तुर्सिका किंवा टर्किश सॅडल.
रेडिश ग्रे कलरची पिट्युटरी त्यामध्ये ठेवलेली असते स्फिनॉइड बोन मध्ये. पिट्युटरी ग्लँड मध्ये 2 लोब आहेत. पिट्युटरी ग्लँड हॅज 2 लोब्स, अँटीरियर लोब अँड पोस्टिरियर लोब. समोरचा जो लोब आहे या साइडचा त्याला अँटीरियर लोब म्हणतात, मागचा जो लोब आहे त्याला पोस्टिरियर लोब म्हणतात. अँटीरियर लोब इज ऑल्सो कॉल्ड ॲडिनोहायपोफायसिस अँड पोस्टिरियर लोब इज ऑल्सो कॉल्ड न्यूरोहायपोफायसिस. असे पिट्युटरी ग्लँडचे 2 लोब असतात, ॲडिनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस. बोथ लोब्स डेव्हलप फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या वेगवेगळ्या भागांपासून हे लोब्स तयार होतात. दोन्ही लोब तयार होतात म्हणून त्याला ड्युअल ओरिजिन असे म्हणतात. ड्युअल म्हणजे 2. जसं आपण पॅनक्रियाज मध्ये शिकलो तर पॅनक्रियाज इज ड्युअल ग्लँड. पॅनक्रियाज नाही का एंडोक्राइन ग्लँडचं पण काम करते, एक्झोक्राइन ग्लँडचं पण काम करते आणि म्हणून पॅनक्रियाजला आपण ड्युअल ग्लँड म्हणतो. तसंही 2 लोब पासून तयार झालेली ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड म्हणून तिला ड्युअल ओरिजिन असंही म्हणतात. ॲडिनोहायपोफायसिस इज आउटग्रोथ फ्रॉम द रूफ ऑफ बक्कल कॅव्हिटी पासून आउटग्रोथ आलेली आहे आणि त्या आउटग्रोथचा शोध राक नावाच्या शास्त्रज्ञाने लावलाय म्हणून त्याला आपण नाव सांगितलं, त्याला नाव दिले आपण राक्स पाउच. पाउच म्हणजे बटवा, पिशवी. अशी आउटग्रोथ पुढे आलेली आहे त्याला त्याने पाउच असं नाव दिलं आणि या पाउचचा शोध राक्स या शास्त्रज्ञाने लावला म्हणून त्या ॲडिनोहायपोफायसिसच्या आउटग्रोथला राक्स पाउच असं म्हणतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, चांगलं लक्षात ठेवा. डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ पिट्युटरी ग्लँड हे तुम्हाला एक्सटर्नल मॉर्फोलॉजी पिट्युटरी ग्लँडची 4 मार्काला प्रश्न येतो, मोठा प्रश्न आहे. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन. ब्रेनच्या साईडला गेलेला असतो भाग, अपवर्ड्स टुवर्ड्स द ब्रेनच्या साईडला. And neurohypophysis grows at downward. Adenohypophysis upward and neurohypophysis downward extension of the hypothalamus. 2 outgrowth together. हे दोन्ही आउटग्रोथ मिळून तुमची पिट्युटरी ग्लँड तयार झालेली आहे. And the connection of Rock's pouch with pituitary gland is lost in embryo. Embryo मध्ये त्याचं कनेक्शन पूर्ण लॉस्ट झालेलं असतं. And intermediate lobe 2 लोबला ऍडजस्ट करणारा अँटीरियर लोब आणि पोस्टीरियर लोब दोघांचं मध्यस्थी करणारा एक भाग असतो त्याला पार्स इंटरमिडिया म्हणतात. and that pars intermedia is a small reduced part lying in the cleft between the anterior lobe and posterior lobe. काढून दाखवली पिट्युटरी ग्लँडच्या मध्ये क्लेफ्ट आहे. अँटीरियर लोब आणि पोस्टीरियर लोब, समोरचा भाग मागचा भाग. समोरच्या भाग मधला पार्स डिस्टालिस, मागच्या भाग मधला पार्स नरोसा. पार्स डिस्टालिस, पार्स नरोसा किंवा अँटीरियर लोब, पोस्टीरियर लोब या दोन्हीच्या मध्ये क्लेफ्ट असते, खाच असते, तिला म्हणायचं पार्स इंटरमिडिया. आणि हीच पार्स इंटरमिडिया दोन्ही लोबचं मध्यस्थीपणा करते. इंटरमिडिएट म्हणजे मध्यस्थी करते, दोघांची मध्यस्थी करते म्हणजे पार्स इंटरमिडिया असं म्हणतात. न्यूरोहायपोफायसिस कनेक्टेड डायरेक्ट टू द हायपोथॅलॅमस बाय एक्झॉन फायबर. आता न्यूरोहायपोफायसिस कसं अटॅच केलेलं हायपोथॅलॅमसला? वरून न्यूरो फायबर्स आलेले, न्यूरॉन्स आलेले आणि त्या न्यूरो फायबरनी त्या न्यूरोहायपोफायसिसला पूर्णतः अटॅच केलेले, त्याला एक्झॉन फायबर्स म्हणतात. सायटॉन, डेंड्रॉन आणि एक्झॉन. Adenohypophysis and intermediate lobe are connected to the hypothalamus through the hypophyseal portal system. आणि हे भाग हायपोथॅलॅमसला अटॅच केली त्या सिस्टीमला त्यांनी नाव दिलंय हायपोफिशियल पोर्टल सिस्टीम. ज्यामध्ये आर्टरी आणि व्हेन्स असतात. व्हेरियस हार्मोन्स सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस रिच पिट्युटरी ग्लँड थ्रू हायपोफिशियल पोर्टल सिस्टीम अशी रचना आहे. वेगवेगळे केमिकल मेसेंजर्स म्हणजेच वेगवेगळे हार्मोन्स त्या ग्लँड मध्ये तयार होतात. काही ॲडिनोहायपोफायसिस मधले याच्यात तयार होतात आणि ते हार्मोन सिक्रेट करण्यासाठी त्यांना लागणारी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला हायपोफिशियल पोर्टल सिस्टीम असे आपण म्हणतो. हे लक्षात ठेवा. पोर्टल व्हेन जी असते, पोर्टल व्हेन कलेक्ट ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ हायपोथॅलॅमस मधल्या सगळ्या भागात रक्त गोळा करण्यासाठी पोर्टल व्हेन मदत करते. अँड ओपन्स इनटू अँटीरियर लोब मध्ये ओपन होते पिट्युटरी ग्लँडच्या फ्रॉम पिट्युटरी व्हेन and finally carries blood into आणि मग शेवटी ते रक्त घेऊन कुठे जाते? सुपेरियर व्हेना कॅवा. लक्षात आहे का? आपल्या हृदयात रक्त पुरवणाऱ्या व्हेन्स लक्षात आहेत का? वरून रक्त पुरवणारी मेंदूकडून ही सुपेरियर व्हेना कॅवा. खालच्या बॉडी पार्ट्स कडून पुरवणारी इन्फेरियर व्हेना कॅवा. हार्टला पुरवणारी कोरोनरी सायनस. लक्षात आहे का? त्या मिळून सगळे मिळून तिघी मिळून तुमच्या राईट ॲट्रियम मध्ये रक्त टाकतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि मग त्याद्वारे हार्मोन गेल्यावर सगळं शरीर भरते पसरतात अशी रचना आहे. आणि म्हणून ते लक्षात आलं पाहिजे सुपेरियर व्हेना कॅवा ही जी हायपोफिशियल पोर्टल व्हेन सिस्टीम आहे ही व्हेन ब्लड कलेक्ट करते
ऍडेनोहायपोफायसिस मधलं, आणि त्याच्यामध्ये इपिथेलियल सेल, सिक्रेटरी सेल्स आहे, आणि त्या 5 भागामध्ये ते ऍडेनोहायपोफायसिस मध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार होऊन सिक्रेट होतात, रिलीज होतात डायरेक्ट ब्लड मध्ये, आणि ते ब्लड व्हेन्स कलेक्ट करतात आणि ती व्हेन घेऊन जाते सुपिरियर व्हेना कॅवा, आणि मग वरच्या बाजूने सुपिरियर व्हेना कॅवा ओपन्स इनटू राईट ॲट्रियम, आणि हृदयामध्ये ते रक्त पास केलं जातं. इन सुपिरियर व्हेना कॅवा ऍडेनोहायपोफायसिस इज लार्जेस्ट लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. सगळ्यात मोठा लोब कोणता आहे? काल सांगितलं होतं ऍडेनोहायपोफायसिस. The largest lobe of pituitary gland is called adenohypophysis, 75%. Smallest lobe of pituitary gland is called neurohypophysis, 25%. Adenohypophysis is called anterior lobe. Neurohypophysis is called posterior lobe. Anterior lobe हा epithelial टिश्यूनी बनलेला आहे, posterior lobe हा नर्वस टिश्यूनी बनलेला आहे. ही दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत, त्यानुसार त्या आपल्या लक्षात ठेवायच्या. It's highly cellular and vascular part of pituitary gland. It contains various types of epithelial secretory cells त्यामध्ये आहेत, एसिडोफिल्स आहेत, बेसोफिल्स आहेत, अशा सगळे सेल त्यामध्ये आहेत ज्या वाहून नेण्यासाठी मदत करतात. आणि अशा ह्या ऍडेनोहायपोफायसिसचे काल सांगितल्याप्रमाणे 3 मुख्य भाग पडतात. वरचा ट्युब्युलर सारखा भाग आहे त्याला पार्स ट्युब्युलॅरिस म्हणायचं, परत दोघींच्या मध्यस्थी करणारा भाग आहे त्याला पार्स इंटरमिडिया म्हणायचं, आणि जो ऍडेनोहायपोफायसिसचा मेन भाग आहे पार्स डिस्टॅलिस, सगळ्यात मोठा भाग, त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा भाग ऍडेनोहायपोफायसिसचा कोणता असेल तर पार्स डिस्टॅलिस आहे. आणि ह्याच पार्स डिस्टॅलिस मधून वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट केले जातात. काल मी तुम्हाला सांगितलं जीएच ग्रोथ हार्मोन, सोमॅटोस्टॅटिक हार्मोन, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ऍडेनोकार्टिकोट्रॉपिक हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन, ल्युटियोट्रॉपिक हार्मोन, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, हे सगळे हार्मोन्स हे पार्स डिस्टॅलिस मधून रिलीज केले जातात. आणि दुसरा जो भाग आहे न्यूरोहायपोफायसिस, त्यामध्ये न्यूरो सिक्रेटरी सेल हार्मोन सिक्रेट करतात, ते फक्त त्या ठिकाणी साठवतात, रिलीज करतात, ते म्हणजे ऑक्सिटॉसिन, एडीएच आणि कोहेरिन. त्या सगळ्या हार्मोन्सची माहिती घ्यायची आपल्याला. त्या सगळ्यांची माहिती म्हणजे हा चॅप्टर आहे. आणि मग त्यामध्ये आपल्या शरीरात कोणते हार्मोन्स नसले तर कोणता आजार होतो, कोणत्या हार्मोन्सचं प्रमाण जास्त झालं, कोणत्या हार्मोन्सचं प्रमाण कमी झालं, हायपर सिक्रेशन अँड हायपोसिक्रेशन, त्यानुसार त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. नंतर अभ्यास व्यवस्थित करा, व्यवस्थित सोपं आहे खूप, ब्रेनचं सगळं व्यवस्थित करा, काय नर्वस कोऑर्डिनेशन एकदम परफेक्ट करा. कधी काही विचारलं तर तोंडपाठ, मागचं एकदा रिव्हिजन मारत जा, पुन्हा पुन्हा लिहून बघत जा, छोटे छोटे प्रश्न तयार करा, त्यानुसार सगळं वहीमध्ये व्यवस्थित लिहा. आणि मागचं काय शिकवलं काय बघा, न्यूरॉन पासून पुन्हा पुन्हा ते चॅप्टर वाचत जा, छान अभ्यास करा. बाकीचं आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघू. ओके, सी.